नमस्कार, मी डॉक्टर गणेश बाबासाहेब मिसाळ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ, चाइल्ड केअर हॉस्पिटल प्लस क्रिटिकल केअर सेंटर, अहमदनगर येथे कार्यरत आहे. उद्या आहे 4 डिसेंबर, राष्ट्रीय जंतनाशक दिन. तर या राष्ट्रीय जंतनाशक दिनी आपण आपल्या 1 ते 9 19 वर्षाच्या मुलांना जंतनाशक गोळी देणार आहोत. तर ही जंतनाशक गोळी देण्याची का गरज आहे आणि जंतांचा प्रसार कसा होतो हे आपण पहिले तर पाहणार आहोत. तर जंतांचा प्रसार कसा होतो, तर पहिले म्हणजे एक तर दूषित मातीतून जंताचा प्रसार होतो किंवा दूषित पाण्यातून जंताचा प्रसार होतो. तसेच फळे व भाज्या जर व्यवस्थित धुतल्या गेल्या नाहीत तर त्याच्यातून त्याचा प्रसार होऊ शकतो. तसेच भाज्या जर व्यवस्थित शिजवल्या गेल्या नाहीत तर त्याच्यातून त्याचा प्रसार होऊ शकतो. तसेच जे पाणीपुरीचं दूषित पाणी असतं त्याच्यातून पण बऱ्याचदा हा जंताचा प्रसार होऊ शकतो. तर जंत संसर्गामुळे काय काय समस्या लहान मुलांमध्ये उद्भवतात ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिली समस्या आहे की लहान मुलांमध्ये रक्तक्षय होतो. रक्तक्षय होतो म्हणजे लहान मुलांचं रक्त कमी होतं, म्हणजे हिमोग्लोबिन कमी होतं, त्यालाच आपण ॲनिमिया असं म्हणतो. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. तसेच त्यांच्यात अशक्तपणा जाणवतो, त्यांची भूक मंदावते, काही मुलांना जुलाब होतात, काही मुलांमध्ये मळमळ, उलटी असे प्रकार होतात. तसेच काही मुलांचे वजन वाढत नाही. तर हे सर्व त्रास जंत संसर्गामुळे होतात. जंत संसर्गावर उपचार म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे की अल्बेंडाझोल नावाची जी गोळी आहे, जी 400 मिलीग्रॅममध्ये येते, ती आपण देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गोळी आपण सर्व अंगणवाड्यांमध्ये आणि सर्व शाळांमध्ये मोफत दिली जाणार आहे. तर जंतच होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घेतली पाहिजे, तर पाणी स्वच्छ पिण्यात आले पाहिजे. नंतर लहान मुलांचे नखं व्यवस्थित काढण्यात आले पाहिजे. नखं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. तसेच लहान मुलांना उघड्यावरचे अन्न न दिले गेले पाहिजे. शौचालयाला बाहेर न जाणे किंवा शौचालयावरून आल्यानंतर हात व्यवस्थित स्वच्छ धुणे हे खूप गरजेचं आहे. लहान मुलांना बाहेर बागेत जाताना किंवा मातीत खेळताना चप्पल घालणे किंवा बूट घालणे, तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे. तर या दिवशी आपल्या मुलांना अल्बेंडाझोल नावाची जी गोळी आहे ती देऊन त्यांचं भविष्य सुरक्षित करावं. व यावर्षीची जी टॅगलाईन आहे, जंतांपासून मुक्ती, बालकांना शक्ती, याचं पालन करावे व आपला समाज सुदृढ व स्वस्थ करावा, हीच आपल्याला विनंती आहे. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून आपला देश जंतमुक्त होईल व निरोगी राहील. धन्यवाद.